क्यूब. तर क्यूबला आपण मराठीत म्हणतो घन. तर क्यूब म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर एकाच नंबरने त्याला 3 टाइम मल्टिप्लाय केलं, जसं की 1 × 1 × 1 जे काही आन्सर येणार त्याला म्हणतो आपण क्यूब. तर 1/3 हा काय झाला क्यूब. आता हा कसा काढायचा? 1 × 1 × 1 1 × 1 × 1. तर याचा आन्सर 1ला 3 टाइम मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार? 1. 1चा क्यूब काय येतो मग? 1. आन्सर काय येणार? 1. 2चा क्यूब काढायचा आहे आता आपल्याला. 2 × 2 × 2. तर हा कसा काढणार आपण? 2 × 2 4. 2 × 2 4. ह्या 4ला ह्या 2ने मल्टिप्लाय करायचा. 4 × 2 8. येणारा आन्सर काय झाला? 2चा क्यूब किती आला आन्सर त्याचं? 8. 3चा क्यूब. आता 3 × 3 × 3. 3 × 3 × 3. पहिले ह्या दोन संख्येचा मल्टिप्लाय करायचा. 3 × 3 9. 9 × 3 27. ह्या 3चा क्यूब काय आला मग? 27. 4चा क्यूब. 4 × 4 × 4. तर 4चा क्यूब कसा काढणार आपण? 4ने 4ला मल्टिप्लाय करायचं. 4 × 4 16. आणि 16 4 64. 5चा क्यूब. आपण असं कुठलाही नंबर घेऊन त्याचा क्यूब काढू शकतो. त्याच संख्येला 3 टाइम मल्टिप्लाय करायचं आणि येणारा जो आन्सर असतो त्या संख्येचा तो क्यूब झाला आहे. स्क्वेअरमध्ये काय करतो आपण? पहिल्या 2 संख्येला मल्टिप्लाय करतो, येणारा आन्सर ते स्क्वेअर होतं. पण क्यूबमध्ये काय? 5चा क्यूब. क्यूबमध्ये काय करतो आपण? 5 × 5 × 5. 3 टाइम मल्टिप्लाय करायचं त्या नंबरला. 5 × 5 25. 25 5 125. तर थोडक्यात मी तुम्हाला क्यूब म्हणजे काय आणि ते कसं काढायचं हे थोडक्यात समजावलेलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.